व्हेरी गुड व्हेरी गुड. सर 3 नंबर आहे. किलोमीटर आहे 3 आहे. तुम्हाला विनर व्हायचे 3 किलोमीटर त्या हिशोबाने तुम्ही चालायचं. पहिले पण विनर लक्षात घेतले जाते. नाही बक्षीस भेटेल. प्रॉब्लेम नाही. मी काय बोलतो चिठ्ठीवाला कोण येतो? बापरे 3 नंबर आहे. 2 नंबर चप्पल काढ. चला ट्रॅक सोडा. ट्रॅक वरती सर जेवढे मित्रांनो ट्रॅकला जरी उभे राहिले एखादा बालक पडला लहान बालक पडले का तात्काळ त्याला उचला. त्याला ट्रॅक मधून बाजूला कोणी थांबा. यांना 200 पहिला कोण पकडते? यांना इथं बसवा. इकडे जे नंबर आलेले ते इथंच थांबा. पुन्हा त्यांचे रनिंग होईल. पुन्हा फायनल मॅच होईल. चला टाळ्या वाजून त्यांचं होश वाढवायचंय. ट्रॅक मध्येच पाहायचे विद्यार्थ्यांनी. हॅलो चला लहान लेकरासाठी चला जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदम बेस्ट कडक कडक. व्हेरी गुड. चला ट्रॅक मध्ये दुसरी तिसरी शेवटचा गड आहे मुलांचा. चला पुढचे 10 रेडी. पहिली दुसरी चला पुढचे 10 चालू आहे. आता याच्यानंतर मुली असतील पहिली दुसरी तिसरी. चला पडा. ट्रॅक मध्येच पळायचे मुलांना.
फास्ट रनिंग 100 मीटर. व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि एकमेक में ऐशा नको बरोबर मोकळा मोकळा पडा ना. हा मोकळा मोकळा पडा ना, ढकला ना नाही एकमेकला. रूपसिंग सर येऊ द्या. येत आहे. शाबाश शाबाश फक्त 2 मुली निघतील. शाबाश. व्हेरी गुड. यांचं पुन्हा फायनल राऊंड होईल. गुड गुड. छान छान. वाघाडीकर देवमान चौरे. चला पुढच्या 10 मुली चला लवकर. शंभर मीटर धावणे मुलींचं शाबाश. सुरू आहे. चला 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 पुढचे 10 मुली. असतील तरी तर ट्रॅक वरती येऊन जायचं आहे. वयोगट 1 ते 9 मध्ये मुलींपैकी त्या तिकडे मुलं आणि मुली गेलेले आहेत. जे स्पर्धक उशिरा आले असतील त्यांना विनंती आहे की आपण भारत लक्षात येईल आपल्याला. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये हुसेन बोल्ट पुढचे 10. पुढचे 10 चला. जे जिंकलेले विद्यार्थी अजून पुन्हा एकदा राऊंड होईल. 10 या ट्रॅक वरती. कृपया जे मध्ये आहेत त्यांनी इकडे यानंतर होणारे जे चला बाकी चित्रकला स्पर्धक, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध थोड्या वेळाने निबंध स्पर्धा. चला 4थी 5वी 6वी मुलांचं शेवटचं राऊंड होत आहे. याच्यानंतर मुली 6 मुली. ए पवन त्याला बसू दे ना. पुढचे 10. 5वी 6वी 7वी 8वी 14 वर्ष गट मुलं आणि मुली 200 मीटर धावणे स्पर्धा. चला 200 4थी मीटर 5वी धावणे. 6वी शेवटच्या मुलींचं राऊंड होत आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता लागलीच निबंध लेखन स्पर्धा सुरू होणार आहे. निबंध लेखन स्पर्धा नंतर 1 तासानंतर चित्रकला स्पर्धा सुरू होणार आहे. सर्व निबंध लेखन स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना युवकांना विनंती आहे की चावी ज्यांची हरवलेली असेल त्यांनी 200 मीटर स्टेजवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. 200 मीटर तिसरा राऊंड. निबंध पुढचे 10 रेडी. गुड. चला शाबाश. टाळ्या टाळ्या. चला बाकीचे ट्रॅकचे त्या बाजूला चला. Good. चला शाबाश शाबाश शाबाश. सोबतच पाठवून द्यायला पाहिजे होतं ना. 15 बी राहिले नाही, तरी आता जागा पाठवून नव्हती. द्यायचं. नाही 15 बी राहिले तरी पाठवून द्यायचं. तो योगट मुलींचं चालू आहे. 11 ते 14 वर्ष वयोगट 5वी 6वी 7वी 8वी मुलींचा सामना सुरू आहे. 200 मीटर धावणे. याच्यानंतर 8वी 9वी 10वी 11वीच्या मुलांचा आणि 200 मीटर. हॅलो तिथं 8वी 9वी 10वी नेस गावी सर. हॅलो हॅलो बाबा तुम्ही 1 मिनिट. पवार सर तिथं 9वी 10वी अंडर 14च्या संपले आता. ओके ओके पवार सर सांगा. आता 17च्या मुलं आहेत का मुली? हा मुली. मुली का मुलं? मुली पण मुलं पण आहेत. नाही नाही आता कोणते सोडणार आहेत? हो मजा
14 ते 17 वर्ष वयोगट मुली धावणे स्पर्धा सुरू आहे. धावणे स्पर्धा सुरू आहे. मित्रांना एक महत्वाची सूचना आहे. आपली पत्रिका दिलेली होती. तुम्ही बघा या ठिकाणी दिलेल्या 200 घ्या, 400 घ्या. होणार नाही. आणि तिथं कोण आहे? विजय गावित सर. मागे सरकार इथे दोन 12 वाजता पेपर संपले. निबंध लिहिणाऱ्यांनी याची नोंद घ्या. 1 तास आपल्यासाठी पुरेसा आहे. सुरू होणार आहे. या ठिकाणी निबंध स्पर्धा सुरू आहे त्याच ठिकाणी आहे. चित्रकला स्पर्धा 12 वाजता. स्पर्धा या 100 मीटर अशा पद्धतीने आहे. ट्रॅक वरनं बाजूला होता. ट्रॅक वरनं बाजूला व्हा. धावण्याच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. प्रेक्षकांना विनंती, ट्रॅकवर थांबू नका. ट्रॅकवर जे चालू झाले बाजूला व्हा. 18 नंबर जर्सी बाजूला बाजूला. आपण कोऑपरेट करावं. ट्रॅक मध्ये जे कोणी असतील बाजूला रनिंग कर. बॉयज अँड गर्ल्स रनिंग इव्हेंट. एंड पॉइंट स्टेज जवळ आहे, लक्षात घ्यायचं आहे. पकडा सर. ठाकरे सर. ओके ओके बस. कोणी राहायचं नाही. 400 मीटर 17 वर्ष वयोगट व पुढील खुला गट 400 मीटर अत्यंत भाग मिल्खा भाग वाघाई की मैदान में भाग मिल्खा भाग. जोरदार तालियां बजाओ. जोरदार तालियां. निलेश गावित सर, आम्ही थोडक्यात एक बाईट घेतो आहे काही मिनिटाची. तुम्ही थोडंसं सायलेंट. निबंध स्पर्धा या आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि वाघाडे ग्रामपंचायत कला क्रीडा महोत्सव अंतर्गत घेण्यात येत आहे. आणि या जवळचेच श्रीरामपूर शाळेचे आणि निबंध लेखनाचं हे जे नियोजन आहे या संबंधित समितीने अतिशय उत्कृष्ट स्पर्धांमधून किंवा आपले विचार प्रकट करण्याच्या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना त्यांचा आशय प्रगल्भ होण्यासाठी आणि भविष्यामध्ये एक चांगला नागरिक किंवा एखाद्या चांगल्या विषयावर सविस्तर वृत्तांकन करण्यासाठी नक्कीच त्यांना कामात येणार आहे. मी
श्रीरामपूर जिल्हा परिषद शाळेचा विषय शिक्षक या नात्याने या संपूर्ण कार्यक्रमाचं खूप टाळ्या बजाव भाग मिल्खा भाग धन्यवाद. वागाय की मैदान में भाग मिल्खा भाग. ट्रेनिंगची गरज या विद्यार्थ्यांना आहे. सोबतच 2 शब्द कुलकर्णी सरांनी सांगावं. रमाकांत कुलकर्णी सर एक पुढच्या इट चला. शिक्षक. पुन्हा विद्यार्थ्याचं जोरात टाळ्या वाजवून खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे. एका मुलाची घड्याळ जोरदार उत्साह वाढवायचा आहे. खूप खेळाडूंची या ठिकाणी निवड केली जाईल आणि पुढच्या स्पर्धेसाठी निश्चितच त्यांना संधी दिली जाणार आहे. धन्यवाद सर. खूप छान पळतोय. निलेश गावी सर, कोणा विद्यार्थ्याची घड्याळ सापडलेली आहे आणि विद्यार्थी हे ट्रॅक सोडून पळत आहे. सूचना देऊन द्यायचे ट्रॅक. वागळेकरांनी खूप छान असं 300 मीटरचा हा ट्रॅक बनवलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खेळाडू मित्रांनो, एवढ्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असा मैदान ग्रामीण भागात नसेल. खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं. प्रोत्साहन द्यायचं. टाळ्या वाजवा. शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नंदुरबार विविध तालुक्यांना या ठिकाणी अगदी धावणे या यशस्वीरित्या प्रकारामध्ये सांभाळलेलं आहे. खेळाडूंनी सहभाग आपण नोंदवला आहे. त्यांच्याकडनं खूपच छान स्पर्धा संपन्न या होत आहे त्या ठिकाणी. निबंध जोरदार टाळ्या स्पर्धेसाठी वाजवायच्या आहेत. निबंध स्पर्धेच्या तयारीविषयी माहिती घेऊन निलेश सर जस्ट मिनिट. आदरणीय जैन चौरे साहेबांना विनंती. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आदिवासी शिक्षण सेवा समिती मार्फत शीतमावली शिक्षक संघटनेकडे निबंध स्पर्धेची जबाबदारी दिली आणि आमची संपूर्ण टीम ती उत्कृष्टपणे पार पडते. विद्यार्थ्यांकडे पाहता असं लक्षात येत आहे की ते बारीक कसं उगवेल याचं एक ज्वलंत उदाहरण या वाघाळे नगरीमध्ये आणि आमच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी सहभाग नोंदवला. मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. 10वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी जेवायला जायचे, जे भोजनाची व्यवस्था आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी जेवायला जायचे. चित्रकला समिती आपलं तयारी जोरदार चालू आहे. अजूनही काही मिनिटं बाकी आहेत. चित्रकलेसाठी जे बालक स्पर्धक किंवा आलेले आहेत त्यांनी जर वेळ असल्यास आपण जेवण करून घ्यावं, कारण तुमचा कालावधी 2 तासाचा आहे, म्हणून त्या हिशोबाने आपण तयारीत राहावं. निबंध स्पर्धा करा जर याच्यानंतर मुलींचं खुला गट 400 मीटर झाल्यानंतर निलेश गावी सर अजून एक मुली झाले शेवटच्या या मुली एवढ्याच आहेत ना. हॅलो. निबंध स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळा वाघाडे आणि इथल्या मॅडम त्यांचा चिरंजीव आताच इस्रो या ठिकाणी गेलेला आहे. निलेश गावी सर, ज्युनियर सायंटिस्ट विषयी काय वाटतंय, त्यांच्या मनात काय इच्छा, म्हणजे त्यांना काय शुभेच्छा द्यायची. फायनल आहे ना. हा फायनल आहे. फायनल 3 घेऊ ना मग. धन्यवाद सर. निलेश गावी सर, वाघाळे गावात फायनल 200 मीटर फायनल मॅचेस होती. या इकडे या ना. तुम्ही खेळाडू आहेत. चौधरी साहेब जे मुंबईवरून खास करून आमच्या या पवार साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कृपया आपण ताबडतोब स्टॅकडे यायचंय. केलेले आहेत बक्षीस. 1 नंबरला 500 रुपये. 1 नंबरला 500 रुपये जाहीर केलेले आहेत. जो 1 नंबर येईल त्याला. सन्मान्य संतोष आप्पा यांचे खूप खूप. हॅलो. कैलासवासी शिवराम फकीरा पवार माजी सरपंच वाघाळे यांच्या स्मरणार्थ 800 मीटर खुला गटची ही स्पर्धा होते. 3 राऊंड मारायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी मान्य कौतुक करायचंय. वाघा आणि पंढरी मग या बडा भाग मिल्का भाग भागी राहणार, पळी राहणार. वा वा. व्हॉलेंटियर यांनी खेळाडूंचे राऊंड मोजायचे. आपला गोळ्या एवढा पळी राहणार, कितना मोठा ग्राउंड तरी सुद्धा काय वाजतात. एवढा काय कंजूस कोकण्यात एवढा कंजूस कोकण्या लोक झाला बरी तुम्ही एवढा कंजूसी करता. बरोबर का? एकदम खूप चांगला पळी राहणार आपला पोया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑरेंज शर्ट व्हेरी गुड, येलो शर्ट व्हेरी गुड, ब्ल्यू शर्ट.
काही दिवसानंतर याच्यातच आपले रनर तयार होणार आहेत. निश्चितच आपले मुलं खूप छान पळत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाळ्या टाळ्या टाळ्या. अरे टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे, कडकडाट. यांच्यासाठी. अरे ब्ल्यू कलर व्हेरी गुड. येलो ग्रीन शर्ट. अरे गुड इट, गुड इट. अरे टाळ्यांचा कडकडाट होऊ दे यांच्यासाठी. अरे मजेशीर. बक्षीस हे लगेच देण्यात येणार आहे. रोख स्वरूपात असल्याने आपण इथेच थांबायचे. आप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस होतं. त्याचप्रमाणे कैलासवासी शिवराम फकीरा पवार साहेब यांच्या स्मरणार्थ प्रवीण पवार साहेब सिंग वसावे आनंदाची बातमी नोंद घ्यावी. आनंदाची बातमी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकात चित्रकला स्पर्धा जर कुठे बाहेर असतील तर चित्रकला यशस्वी विद्यार्थी. हा जो विद्यार्थी आहे हा नवापाडे गावाचा आहे. तृतीय बक्षीस या ठिकाणी आदरणीय वसंत चौधरी साहेब यांच्या हस्ते मिळत आहे. यानंतर अध्यक्ष यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्याला देतोय आपण चौरे साहेब गायकवाड साहेबांकडून. मी साहेबांना विनंती केली की त्याने या विद्यार्थ्याचं यानंतर पहिलं बक्षीस खुले गटातून ज्याला मिळालेलं आहे तो आहे स्पर्धक आहे तोरणमाळ या गावाचा. त्याच्याकडे जात आहे आणि त्याला आदरणीय चौरे आप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शिवराम फकीरा पवार साहेब यांच्या स्मरणार्थ काय वाजवायचे आहेत. खूपच छान. पवारप्पा तुम्ही पण या. पवारप्पा कुठे आहेत? या इकडं. चौऱ्याप्पा सॉरी चौऱ्याप्पा इकडे या ना. या पालकांना आपण या माझ्या आपल्या मित्रांना पण जे 8 संघ निघालेले आहेत फेरीमध्ये राऊंड मध्ये ते 8 धन्यवाद. संघाच्या कर्णधारांनी व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर उपस्थित राहायचंय. चिठ्ठ्या पाडणार आहेत आता मान्यवर. बुद्धिबळ स्पर्धेत ज्याने भाग समोर या, आमच्या समोर या. सरपंच पळसून यांचा सन्मान संतोष दादा करतील. मी त्यांना विनंती करतो. पळसून गावाचे लोकनियुक्त सरपंच संतोष भाऊ यांचा सन्मान. सुलतान सर तुम्ही तिकडच्या लेवलला आवरून घ्या. माईक आमचा संतोष पाडवी सर 2 मिनिटं थांबून घ्या. सन्मान प्रवीण पवार करत आहेत. पुढचे सन्मानार्थे या ठिकाणी मी संतोष आप्पा यांना विनंती करतो की त्यांनी अक्कलकुव्याहून खास करून आलेले मोरुंबा गावाचे पाडवी दादा यांचा सन्मान करायचा आहे. मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय पवार साहेब आणि गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नायब तहसीलदार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक दिलीप दादा पाडवी यांचा सन्मान पवार साहेब करत आहेत. चित्रकला स्पर्धा सुरू होत आहे. अनिल दादा यांचा सन्मान होतो आहे. सन्माननीय विलास चौरे सर्कल यांचा सन्मान LIC विकास धन्यवाद. सुरू करा सर. रामचंद्र बाबूलाल सुरवेंची चल लवकर. रामचंद्र बाबूलाल सुरवे. वैभव हेमंत कुमार मरसाळे चला लवकर. सामा धुन्या पावरा. अंकुश विलास गावित. पवार महेंद्र राजू. पिंजार झाडेवाले जिथं असतील त्यांनी स्टेजवर यायचे. पहिली चिठ्ठी ठाणेपाडा महाकाल मनोज काटे गणेश. पळवी खुला गट फायनल. अमित कुमार कनिलाल गावित. सांगत जरा. अमित कुमार कनिलाल गावित. अमित कुमार चला चित्रकलेकडे थांबलेले पालकांनी बाजूला. 400 मीटर फायनल होते. 400 मीटर 400 मीटर. भाग मिल्का भाग. भाग मिल्का भाग. चलो ट्रॅक सोडा. ट्रॅक सोडा. जोरदार टाळ्या वाजवायचे. जोरदार टाळ्या. पुढे 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 पुढे.
झाली होती. याच्यात पहिला क्रमांक तिसरा क्रमांक वैभव हेमंत कुमार मरसाळे यांनी 4 दिलं होतं. मी त्यांना विनंती करतो की या खेळाडूचं मेडल प्रतिष्ठान तर्फे आणि वागळे ग्रुप तर्फे मेडल देऊन आणि आपल्याकडून 200 रुपये देऊन गौरव करावा अशी मी ते पण द्या सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या, खेळाडूंचं अभिनंदन करायचंय. धन्यवाद. यानंतर दुसरा क्रमांक गणेश रामसिंग वसावे याची स्पर्धा झाली. या ठिकाणी प्रमाणपत्र आपल्याला लागलीच थोड्या वेळात. बुके पण आता जरा सर. ओके समोर. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप भाग मिल का पुढे पुढे. माननीय पाडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते याचं गोल्ड मेडल देऊन गौरव करावा आणि आपल्याकडून आलेली बक्षीस रक्कम सुद्धा त्याला आपण द्यावी अशी विनंती. पहिल्या क्रमांकास बक्षीस म्हणून दिले गेलेले आहेत. धन्यवाद. विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सर ग्रुप फोटो सेशन होत आहे. विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मुली आहे. यानंतर सेकंड आलेली खेळाडू आहे जो अभिनंदन. मुलींमधल्या आपल्या या कविता राऊत आहेत. धन्यवाद. यानंतर फर्स्ट क्रमांक प्रतीक्षा मनीषा वसावे हिला जगताप साहेबांनी 500 रुपये दिलेत. मी त्यांना बुके घ्या समोर. धन्यवाद. ग्रुप फोटो घेऊन धन्यवाद. या ठिकाणी 400 मीटर फायनल स्पर्धा संपलेल्या आहेत. दिलीप संजय पवार. दिलीप मला उभा राहू समोर. विद्यार्थ्यांना तसंच कलाकारांना 200 मीटरची फायनल होत आहे. खेळाडूंना जोरदार प्रोत्साहन येते. आणि बस पुढे आणि बस काय करायचं आहे. प्रोत्साहित करण्यासाठी देणगी देत असतात आणि त्या देणगीतून हा आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत वाघाळे आयोजित या कला क्रीडा महोत्सवासाठी आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे जी नोकरदार समाज बांधव आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे योगदान दिलेलं आहे. या समाज बांधवांच्या नोकरदार समाज बांधव व प्रतिष्ठित व्यावसायिक प्रमाणपत्र मिळालं तुला. चला समोर. ओके सर इकडे समोर. स्पर्धेमध्ये ऑनलाईन जो आकडा होता जवळपास 70-80 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली होती. मात्र विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आणि विद्यार्थ्यांची संख्या 200-250 विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर 5वी ते 8वी गट आणि 9वी ते 12वी गट असा एकूण 3 गट आणि एक खुला गटाचे आपण चित्र जमा केलेले आहेत. आणि टोटल संख्या 350 ते 400 या कॉम्पिटिशनला आहे. आणि सर्वांना
समन्वय ठेवूया एक मॅच चालू असेल तर दुसऱ्या काही सेकंद वेट करा फार मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला चांगल्या प्रकारे निर्माण केलेला आहे त्या सगळ्यांचे जेवढे कौतुक करावं तेवढे बोर्ड जेवढे सुरू करतात त्यानुसार स्पर्धा केलेल्या लागेल सहभागी झालेल्या सर्व चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना ऐकूया आपल्याला चित्रकला स्पर्धेसाठी आपण पहिला संघ सातपुडा बॉईज हॉस्टेल धुळे वर्षे सोनाचांदी क्लब नंदुरबार याच्यामध्ये ओपनचा पहिला सामना रंगलेला आहे. या ठिकाणी नाणेफेक होऊ दे नाणेफेक राहुल चौधरी ठेवलेले हा जो पहिला सामना बघतोय सातपुडा बॉईज हॉस्टेल धुळे या ठिकाणी नाणेफेक चढाई करण्याचा निर्णय घेतला सातपुडा बॉईज हॉस्टेलचे संघ आहे संघाची प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय यशवंत साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आदरणीय गायकवाड सगळ्यांना काय झालं जर आपण करायचं चला विजयाकडे कशी वाटत याची आपण आता अंतिम चालू आहे का राऊंड अजून 2 राऊंड होते बाद सिस्टीम ठेवली खेळाडू कोण चांगला आहे त्याचं हरलेला जरी असेल त्याची नोंद ठेवायची आपल्याला पुढे चेस असोसिएशन आमचे कॉमेंटेटर आदरणीय बसर वेलकम आणि विनंती करतो की आपण आपला पाहावं आदरणीय टीव्ही जे नावाजलेले कॉमेंटेटर आहेत ज्यांनी राज्यपालांमध्ये कॉमेंट्री केलेली आहे संघाची लाईव्ह कॉमेंट्री असे संघाचे कॉमेंटेटर आपल्याला चला ठीक आहे आपण सामना आहे ते आपण सुरू करूया आपण आहे विचित्रच आपला खेळ दाखवायचा आहे सगळ्यांनी दोघांना खेळ द्या शांत सुरू आहे लक्ष ठेवायचंय
कारण आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ऐनवेळी आपल्याला जर एखाद्या गाण्याची सेटिंग नाही झाली तर तो गाणा सदर बाद करण्यात येणार आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 100 मीटर धावणे भाविका रमेश वसावे. बक्षीस वितरण होत आहे. पहिली ते तिसरी 100 मीटर धावणे. शिक्षक कुठे असतील चौरे सर आणि कोकणी सर कृपया. सर काकसेवड वर्सेस विसरवाडी. इस मैच के बाद होने वाला अगला मुकाबला काकसेवड वर्सेस विसरवाडी. मॅडम अश्विनी धनाजी देवरे, आकांक्षा इंद्रसिंग कोकणे, विनर पॉइंट जर पोचा. इकडे बघा. हा सर इकडे बघा. खेळू शकतील याची दक्षता घ्यायची आहे. हा आणि आधी आपल्याला सूचना आहेत. एखादा खेळाडू असा आढळ ओके चला लेकिन सही समय पर